तांत्रिक कारणामुळे पालिकेचा घनकचरा विभाग हा पगारापासून वंचित राहिलाय। संसाराचा गाडा चालवायचा तरी कसा असा यक्ष प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकलाय। सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे 1700 अधिकारी आणि सेवकांचे अद्याप पगार न झाल्यानं कर्मचारी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या या विभागातील कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत नियमित पगार मिळत असताना मे महिन्याची 13 तारीख उलटूनही वेतन जमा न झाल्यानं तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। यामध्ये शहरातील रस्ते स्वच्छ करणारे सफाई कामगार, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करणारे कर्मचारी, बिगारी, झाडूवाले यांच्यासह मुख्य आरोग्य निरीक्षक, सफाई आरोग्य अधीक्षक, संबंधित अधिकारी तसंच कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। शहराची स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी दिवस रात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता आर्थिक अडचणींचं सावट निर्माण झालंय। दरम्यान महानगरपालिकेतील इतर विविध विभागातील अधिकारी आणि सेवकांचे पगार वेळेत करण्यात आल्याची माहिती समोर येते। मात्र घनकचरा व्यवस्थापन विभागालाच वेतनापासून वंचित ठेवण्यात आल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। घर भाडं, मुलांच्या शाळेची फी, बँकांचे हप्ते तसंच दैनंदिन खर्च भागवताना अनेक कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत असल्याचं सांगितलं जातं। विशेषतः सफाई कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत तीव्र नाराजी असून प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी होती। महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व अधिकारी आणि सेवकांचे रखडलेले पगार तात्काळ जमा करावेत अशी मागणी आरोग्य खात्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून करण्यात येते। दरम्यान पालिकेला जीएसटीच्या स्वरूपात राज्य शासनाकडून मिळणारे 28 कोटी रुपये एप्रिल आणि मे महिन्याचे मिळाले नाहीत। यामुळे वेतनाची ही अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर येते आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।